सगळ्यांना तुझं पण नाव सांग पूर्ण. श्रावस्ती समीर जाधव. ओके. गावाचं नाव तुझ्या? रूर. तालुका? रांजा. जिल्हा? रत्नागिरी. आपल्या गावची प्रथम नागरिक कोण असते? सरपंच. बरं, आपल्या गावचे सरपंच कोण आहेत? सोहा साखरकर सर. आणि उपसरपंच? रमेश जाधव. ओके, गुड. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती येतात? 9. ओके. आपलं राज्य कोणतं? महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? शिंदे. आता कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. आणि महाराष्ट्राची राजधानी? महाराष्ट्राची? मुंबई. ओके. महाराष्ट्राचं राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्रात? नेहरू. यस. महाराष्ट्राचं राज्य फूल? मोठा बोंडारा. महाराष्ट्राचा राज्य पक्षी? हरावट. बरं, आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिलं मातीचं धरण कोणतं? गंगापूर. आणि ते कुठे आहे? नाशिकला. गुड. आपलं भारतातलं सर्वात मोठं राज्य कोणतं? मोठं राज्य? राजस्थान. गुड. आणि छोटं राज्य कोणतं? गोवा. गुड. आपला महाराष्ट्र कधी स्वतंत्र, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1907. आणि आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? भारत देश 15 ऑगस्ट 1947. आपल्या भारत देशाचे आता पंतप्रधान कोण आहेत? आत्ता पंतप्रधान पंडित नेहरू. हे पहिले होते, आता कोण आहे? मोदी. ओके. आपल्या भारताचा झेंडा कोणता? तिरंगा. तिरंगा झेंड्यावर चक्र कोणतं आहे? अशोक चक्र. आणि त्या चक्राला आरा किती? 24 आरा. बरं, त्या झेंड्याला कलर किती आहेत? ऑरेंज, व्हाईट, ब्ल्यू आणि ग्रीन. ओके, गुड. आपला राष्ट्रीय प्राणी? वाघ. राष्ट्रीय पक्षी? मोर. राष्ट्रीय फूल? कमळ. राष्ट्रीय नदी? गंगा. आणि आपल्या भारतातली सगळ्यात मोठी नदी? गंगा. येस, गुड. बरं, आपल्या भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? कायदा मंत्री? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? कधी झाला आणि कुठे झाला? 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेश राज्यातील इंदोर जिल्ह्यातील मऊ या गावी झाला. गुड. बाबासाहेबांचं संपूर्ण नाव? बाबासाहेबांचं संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांच्या बाबांचं नाव? त्यांच्या बाबांचे नाव रामजी बाबा. आईचं नाव? आईचे नाव भीमाबाई. पत्नीचं नाव? रमाई. आणि मुलाचं नाव? यशवंत. गुड. बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह कुठे केला? महाराज. ओके. बाबासाहेबांनी संदेश कोणता दिला? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांचे 3 गुरु? गौतम बुद्ध, संत कबीर आणि ज्योतिराव फुले. ओके. मला आठवत नाही प्रश्न. आपलं राष्ट्रगीत कोणतं? जन गण मन. आणि ते कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर. गुड. आणि आपल्या भारतातलं सर्वात उंच शिखर? कांचनजंगा.
घड्याळ असते ना घड्याळ, त्या घड्याळाच्या आकड्यांची टोटल बेरीज किती असते? 78. आपल्या महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? 9. जिल्हे 36. 36. गुड. असो, अजून बरेच प्रश्न आहेत, परंतु वेळेच्या अभावी आपण एवढंच घेतोय. जय भीम सगळ्यांना. जय भीम.